लाल वादळ नाशिकच्या वेशीवर आलेलं आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। चर्चेमधून तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे कूच करणार असल्याचा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे। या मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे। वनजमिनीचे पट्टे, कर्जमाफी, हमीभावासह विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निघालेला शेतकऱ्यांचा हा मोर्चा आता नाशिकच्या वेशीवर आलाय। थोड्याच वेळात हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। इथे शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करेल। या चर्चेतनं तोडगा न निघाल्यास हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने देखील कूच करणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश, आज नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची नेमकी चर्चा होणार आहे आणि या चर्चेमध्ये जर तोडगा निघाला नाही तर हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करेल। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? खरं आहे, लाल वादळ आता नाशिकच्या वेशीवर आहे आणि नाशिक शहरामध्ये प्रवेश करणारे आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जे आहेत ते आता आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत आणि संपूर्ण आदिवासी भाग जो आहे तालुका, त्या तालुक्यातून हे सर्व आदिवासी बांधव आज नाशिकमध्ये जमले आहेत। नाशिक शहरातून आता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। एकूणच त्यांच्या मागण्यांना प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करण्यात आलं, प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं की करू किंवा आश्वासनं देण्यात आली, मात्र कुठेही त्यांना या ठिकाणी आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही, त्यांना वनजमिनी देण्यात आल्या नाही। त्यामुळेच हे सगळं आंदोलन आहे। आपल्यासोबत या आंदोलनाचे नेते JP गावित पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। गावित साहेब, आता आपण मुंबईला कधी जाणार आहात आणि आपल्या मागण्या नेमक्या काय असणार आहेत सरकारकडे? आमचा एकंदरीत अंदाज आहे, लोक पायी चालणारे आहेत, त्यामुळं एक दिवस इकडे तिकडे होऊ शकतोय, परंतु आमचा 1-2 फेब्रुवारीपर्यंत आम्ही मुंबईमध्ये पोहोचू शकतोय। आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जे पाणी पश्चिम वाहिन्या नद्यांद्वारे समुद्राला, अरबी समुद्राला जाऊन मिळतं आहे, ते पाणी थांबवून त्याला अडवून आणि ते पाणी तिथल्या स्थानिकांना प्रथम द्यावं आणि ते उरलेलं पाणी जे पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतोय ते पाणी मराठवाडा आणि खानदेश ह्या भागातील जे दुष्काळी प्रदेश आहेत, शेतकऱ्यांची शेतं आहेत, त्यांना द्यावं, ही पहिली मागणी आहे। ओके, आणि वनजमिनींचे पट्टे आणि याबद्दलच्या मागण्या तुमच्या जुन्या अजूनही पूर्ण झाल्या? हा, दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे वनजमिनीच्या संबंधात जे वेगवेगळे प्रश्न आहेत, सातबाऱ्याच्या बाबतीमध्ये आहे, त्याचबरोबर जे क्षेत्र दिलेलं आहे ते क्षेत्र अत्यंत अल्प असं आहे, तर ते आमच्या ताब्यामध्ये जे पूर्वापार आहे तेवढं आम्हाला मोजून मिळालं पाहिजे। अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या विविध मागण्या त्यांच्या आहेत आणि त्यासाठी हे सगळे आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेत। हे लाल वादळ 1 ते 2 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत पोहोचेल। आता नाशिकमध्ये आज पूर्ण सगळ्या नाशिक शहरामध्ये या वादळामुळे पूर्ण कोंडी होणार आहे, वाहतुकीची कोंडी होणार आहे। सुदैवानं रविवार असला रविवार असल्यामुळे किमान गर्दी कमी असेल, मात्र तरीही आपल्याला हे लाल वादळ आज शहरामध्ये घोंगावताना दिसणार आहे। निश्चितच, त्यामुळे आजच्या नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेमध्ये देखील काही तोडगा निघतो का याकडे देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।